बऱ्याच दिवसापासून आपण सर्व बघत असाल की सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम रील किंवा फेसबुक रील ह्याच्यावर आपण बघतोय की खूप जास्त प्रमाणामध्ये छोटे छोटे न्यूज चॅनलवाले आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी जे काही समाजामध्ये खऱ्या अर्थाने अन्याय ज्यांच्यावर होत असेल त्या गोष्टी टाकल्याच जात नाहीये. परंतु जर एखाद्याच ठिकाणी काहीतरी चुकीचं घडतंय तर तिथला व्हिडिओ काढायचा, चुकीचं म्हणजे बेकायदेशीर काही घडत असेल तिथला व्हिडिओ काढायचा, तो टाकायचा आणि नंतर मग ज्याचं कुणाचं असेल ते त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करायचं की बाबा हा ठीक आहे तुझा व्हिडिओ मी टाकलाय इंस्टाग्रामला माझ्या न्यूजला, म्हणजे त्यांनी न्यूज त्यांचे चॅनल चालू केलेले छोटे छोटे किंवा यूट्यूबच्या रील्सला यूट्यूबला आणि किंवा फेसबुकला, मग तो जर डिलीट करायचा असेल तर मला एवढी एवढी रक्कम दे, असं त्या व्यक्तींकडनं पैसे घेतले जातात. हरकत नाही, त्यांना शुभेच्छा त्याच्यासाठी. कारण जे बेकायदेशीर कामं करतायत त्यांना भीती असते की आमचा हा जर व्हिडिओ समाज डिपार्टमेंटपर्यंत पोचला किंवा शासनापर्यंत पोचला तर आमच्यावर त्याच्यावर कारवाई होईल, म्हणून ते त्या लोकांना पैसे देऊन तो व्हिडिओ डिलीट करायला लावतात. तर आत्ता ज्या संघटना आणि संस्था उदयास आलेल्या आहेत बऱ्याच, किंवा बऱ्याच जणांनी कुणाची काही नावं चोरलेत, स्वतःचं तर काही त्यांना निर्माण करताच येत नाहीये, कुणाचं तरी नाव चोरलं आणि ते लावून फिरायचंय, तर काही हरकत नाही. नाव चोरलं तरी 7/12 तो कुणाच्या तरी नावावर असतो, त्याचं म्हणजे रजिस्ट्रेशन कुणाच्या तरी नावावर असतं. त्यामुळं तुम्ही किती काही केलं तरी काही फरक पडत नाही. परंतु काही लोकांची पद्धत सांगते, आता मी बऱ्याच दिवसापासून बघते. खरं तर मी पण तशी चुकीचे काही वेळा माझ्याकडनंही त्या चुका घडल्यात, परंतु ज्या वेळेला मी कायद्याचा पूर्णपणे अभ्यास केला त्यावेळेला मात्र मी कायद्यानेच काम करायला आणखी लागले. ह्याच्या अगोदरही मी कायद्यानेच करत होते, परंतु काही वेळा अनावधानाने किंवा चुकीच्या लोकांसोबत आपण ज्या वेळेला जोडले जातो त्यावेळेला आपल्याकडनंही तशा चुका घडत असतात. तशा चुकीच्या लोकांसोबत मी जोडल्यामुळे माझ्याकडूनही काही चुकीच्या गोष्टी घडल्या गेल्यात. आता आपण बघतोय बराच वेळा काही संस्था, काही संघटना ज्या रजिस्टरही नसतात काही तर, आणि ज्या रजिस्टर असतात त्यांना घटना दिलेली असते. बघा, ज्या वेळेला तुमची संस्था धर्मदाय आयुक्तामध्ये रजिस्टर होते, नोंदणी होते तिची, त्यावेळेला तुम्हाला घटना दिलेली असती आणि त्या घटनेमध्ये जे काय आपल्याला अधिकार दिलेले असतात त्या अधिकाराला धरूनच आपल्याला कामं करावी लागतात, त्याच्या व्यतिरिक्त नाही. ठीक आहे. तर संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला चालावं लागतं. परंतु संविधानाने आपल्याला काय अधिकार दिलेले आहेत, तर आपल्याला जर एखाद्या ठिकाणी काही चुकीचं निदर्शनात आलं की इथं काहीतरी अवैधरित्या बेकायदेशीर काहीतरी चालू आहे, त्यावेळेला आपण त्या ठिकाणची माहिती पोलिसांना द्यायची असते, पोलीस स्टेशनला जाऊन किंवा अर्जाद्वारे द्यायची असते आपल्या लेटर हेडवर, आणि त्यांना सांगायचं असते की साहेब या ठिकाणी असं असं काम चालू आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तिथे ते बंद करावं. अन्यथा जर तुम्हाला वाटत असेल पोलीस काम करत नाही त्याच्यावर, तर तुम्ही स्वतः त्यांना सांगायचं आमच्यासोबत तुमची माणसं पाठवा आणि तिथे चला. अन्यथा आणखी एक उपाय असा आहे की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता परंतु त्या प्रॉपर्टीमध्ये घुसू शकत नाही. कायदे काय आहेत की एखाद्या ठिकाणी बेकायदेशीरित्या काहीतरी पिटा चालू आहे, एखाद्या ठिकाणी स्पा चालू आहे, स्पाच्या नावाखाली पिटा चालू आहे, तुम्हाला असं आढळून आलं की या ठिकाणी असं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या आवारातमध्ये म्हणजे तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये घुसू शकत नाही, तर तुम्ही बाहेर उभं राहून 112 नंबरला फोन करा आणि सांगा की आम्हाला इथे असं असं निदर्शनात आलेलं आहे, तुम्ही तुमचे पोलीस या ठिकाणी पाठवा आमच्या मदतीसाठी आणि तुम्ही या ठिकाणी चेक करा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. परंतु तुम्ही स्वतः आतमध्ये घुसू शकत नाही. पुन्हा एकदा ऐकून घ्या, आपण निमसरकारी माणसं आहोत, आपल्याला तो संविधानाने अधिकार दिलेला नाही. आपल्याला पोलिसांनी तिथं यायचं असतं आणि नंतर आपण त्यांच्या मदतीने ते पोलिसांना ती मदत, प्रशासनाला ती मदत करायची असते. परंतु काही दिवसापासून मी बघतेय सर्रासपणे बऱ्याच संस्था कुठेतरी जातात, तिथं रेड करतात, नंतर मग तिथं धिंगाणा घालतात, मग तिथला व्हिडिओ काढतात, मग तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात आणि मग सोशल मीडियावर टाकून किंवा त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करतायत. आता परवा सुद्धा एका कला केंद्रावर जाऊन कुठल्या तरी लोकांनी तिथं धुडगूस घातला, तिथं शिव्या दिल्या. शिव्या देण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? कुणी अधिकार दिलाय तुम्हाला शिव्या देण्याचा त्या लोकांना? तुम्हाला जर अधिकार आहे ना तर तुम्ही तिथे जाऊन आहे ना, तुम्ही कलेक्टरला लेटर द्या, तुम्हाला जे कायदे माहिती आहेत ना त्या सगळ्या लोकांना तुम्ही पत्र द्या, तिथं ते कायदेशीर कारवाई करायला लावा. परंतु एखाद्या ठिकाणी जाऊन तिथल्या कलाकारांना, त्या महिलांना शिव्या द्यायच्या गलिच्छ भाषेत, याचे अधिकार तुम्हाला कुणी दिलेत? छोटे छोटे मुलं सोबत घेऊन जायचे, त्यांना शिव्या द्यायला लावायच्या, कुणी सांगितलं? हे कशासाठी करताय? हे नका करू. बेकायदेशीरित्या वागाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, मग तिथं मी का असेना.
मी जरी असेल ना तरी माझ्यावरही गुन्हे दाखल होतील. काही दिवसापासून मी बघते, तुम्हीही बघत असाल की सोशल मीडियावर पोलीस स्टेशनला जायचं, पोलिसांवर आरेरावी करायची. अरे प्रशासनाला गोड बोलूनच त्यांच्याकडनं कामं करून घ्यावी लागणार आहेत किंवा त्यांच्याशी कायदेशीर बोलून करून घ्यावी लागणार आहे. त्यांना शिव्या देऊन नाही, प्रत्येक ठिकाणी जायचं, पोलिसांवर आरेरावी करायची, त्यांचा व्हिडिओ बनवायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा. म्हणजे काय, तुम्ही फार टिस्मार खान आहात असं तुम्हाला वाटतंय का? अजिबात नाही. डिपार्टमेंटला फक्त धारेवर धरायचं काम चालू केलेलं आहे. कशासाठी? काय कारण? आपल्याला डिपार्टमेंटला विचारण्याचा अधिकार आहेच आहे, कारण आपले सेवक आहेत ते, बिलकुल आपले सेवक म्हणून तिथं बसलेले आहेत. परंतु ते पण त्याच्या आतही एक माणूसच आहे ना वर्दीच्या आत. ते त्यांना माणूस म्हणून त्यांना तुम्ही जसं त्यांना आपली अपेक्षा आहे की त्यांनी आपल्याला माणूस म्हणून आपल्याला वागणूक दिली पाहिजे, तशी त्यांची अपेक्षा आहे की आपणही त्यांना माणूस म्हणून वागणूक दिली पाहिजेत. असं नाही ना, जायचं तिथं काहीतरी व्हिडिओ बनवायचा, आरेरावी करायची, अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना बोलायचं. जे तुमचं म्हणणं आहे तुम्ही ते तुमच्या इतकं साधं आणि सरळ आहे ना, फक्त तुमचा अर्ज, तुमचे मेल, या सगळ्या गोष्टींची तुमच्याकडे तर दिग्गज लोक आहेत, त्यांना मेल करायला लावा. त्या मेलला उत्तर नाही आलं त्यावेळेला तुम्ही तिथे जा, त्यांना जाब विचारा. परंतु जाब विचारण्याची ही एक पद्धत असते. परंतु सर्रासपणे डिपार्टमेंटला धारेवर धरणं लावलं, डिपार्टमेंटला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं लावला खूप दिवसापासून काही संघटनांनी, काही संस्थांनी, की ज्या रजिस्टर पण नाहीये, जे नाव ते वापरतायत त्या नावाने रजिस्टर पण नाहीये त्यांची संघटना आणि संस्था, तरी पण त्या नावाने त्या सर्रासपणे वावरतायत. तर हे चुकीचं आहे, कारण कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसण्याचा आपल्याला अधिकार नाही. संविधान काय सांगतं मी तुम्हाला सांगते. संविधान असं म्हणतंय बघा, संविधान असं म्हणतंय, एखाद्याच्या मालमत्तेत धमकावण्यासाठी किंवा अपमानित करण्यासाठी अनाधिकृतपणे प्रवेश केला तर हा गुन्हा दाखल होतो. हे गुगलला जर सर्च केलं ना तर गुगल दाखवतं, हे गुगल सुद्धा दाखवतं बरं का. BNS कलम 325, BNS 325 जुने IPS कलम 447, IPC 447 हा गुन्हा सिद्ध झाल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा 5,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तर माझी त्या व्यावसायिकांना विनंती आहे, बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांच्याकडे काही चुकीचंही चालू नसतं आणि उगाचच त्यांना जाऊन बदनाम करण्याचा प्रयत्न चालू केलेला असतो. तर त्या व्यावसायिकांना माझी विनंती आहे. पहिली गोष्ट तर माझी सर्वच व्यावसायिकांना विनंती आहे की तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये कुणालाही घुसण्याचा अधिकार नाही. जर असं पोलिसांशिवाय, सरकारी अधिकारी यांच्याशिवाय, संविधानिक पदावर असलेले हे सरकारी अधिकारी ह्यांच्याशिवाय तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर कोणी घुसत असेल तर मी आत्ता सांगितलेल्या कलमाअंतर्गत तुम्ही त्यांच्यावर सर्रासपणे गुन्हे दाखल करू शकता. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की एखाद्याच्या मालमत्तेत धमकावण्यासाठी किंवा अपमानित करण्यासाठी अनाधिकृतपणे प्रवेश केला तर हा गुन्हा दाखल होतो. हे गुगलला यांनी दिलेली माहिती आहे आणि ही संविधानिक माहिती आहे. BNS प्रमाणे 325 जुने IPC कलम 447, आता नवीन प्रमाणे 325 आहे आणि जुने जे कलम आहे तुम्हाला माहिती आहे की आपली कलम आता जुने आणि नवीन याच्यामध्ये बदल झालेला आहे. तर जुना जो आहे कलम, जे जुना आहे कलम ते 325 आहे आणि जे नवीन आहे आता तेच कलम त्याला 347 IPC 347 प्रमाणे हा गुन्हा सिद्ध झाल्यास 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. ज्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये कुठलीही संस्था, संघटना, अगदी मी सुद्धा असेल, तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर घुसण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सर्रासपणे त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करू शकता. त्याच्यामध्ये मी सुद्धा असू शकते. ही माहिती आज मला द्यायची आहे कारण व्यावसायिक हे त्रस्त झालेले आहेत काही संघटनांना आणि संस्थांना. त्या संस्थांनी अगदी धुमाकूळ लावलेला आहे, धमकवायचं, पैसे घ्यायचे, सर्रासपणे बदनामी करायची त्या लोकांची. तिथं काम करत असणारे कामगार, माझी जी संघटना आहे ते अन्याय ते कामगार संघटना, माझी रजिस्टर आहे, त्या संघटनेच्या अंतर्गत कामगारांवर जिथे जिथे अन्याय होईल मग तो कामगार स्पा सेंटरमध्ये मसाज करण्यासाठी महिला असतात, त्याच्यानंतर कला केंद्रामध्ये ज्या नृत्य करतात त्याही महिलाच आहे, कामगारच आहे, त्याही कामच करतायत.
किंवा कंपन्यांमध्ये जे कामगार आहेत ते कामगार असतील, त्यांना जर त्या कंपनीच्या मालकाच्या माध्यमातून किंवा तिथल्या जे कोण त्यांचे अधिकारी असतात, त्यांचे वरिष्ठ, त्यांच्या माध्यमातून त्यांना जर त्रास होत असेल किंवा त्यांना तिथं जर काही चुकीची वागणूक दिल्या जात असेल, या सगळ्या गोष्टींवर अगदी तुम्हाला सांगते, बिगारी कामगार असू दे, अगदी घरकाम करणारी महिला असू दे, धुनी भांडी करणारी, त्याच्यानंतर स्वयंपाक करणारी महिला असू दे, प्रत्येकासाठी माझी संघटना जी आहे ती काम करणार आहे आणि काम करते.